माझ्या मागे आता गणपती बाप्पा जो आहे तो काळ्या चौकीचा महागणपती आहे। अत्यंत प्रसिद्ध अशी ही गणपतीची मूर्ती आहे आणि या मूर्ती बघण्यासाठी संपूर्णपणे गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे। काय सांगाल या गणपती बाप्पाचा इतिहास आणि एवढी गर्दी ही दरवेळीच असते, गर्दी वाढतच चालली आहे। 1956 साली या महागणपती मंडळाची स्थापना झाली आणि आज 71 वर्ष आम्ही हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करत आहोत। उत्सव मंडळाच्या हिरक महोत्सवाच्या वेळेला आम्ही पारंपरिक आगमन सोहळ्याची कल्पना संपूर्ण मुंबापुरीसमोर मांडली आणि मुंबापुरीने ती स्वीकारली। आज गेली 11 वर्ष हा महागणपतीचा पारंपरिक आगमन सोहळा मोठ्या उत्साहात दिमाखात या ठिकाणी पार पडतोय, मार्गस्थ होतोय। आज जेजुरीला बेलभंडार उधळलाय, शंभू महादेवाचे शंखनिनाद आहेत, हर हर महादेवाचा गजर झालाय आणि मुंबईची मुंबादेवी देखील प्रसन्न झाली आहे। महालक्ष्मीचं रूप घेऊन आज महागणपती या काळ्या चौकी नगरामध्ये मार्गस्थ होत आहेत। असा हा स्वर्गस्थ सोहळा संपूर्ण मुंबापुरी पाहायला आलेले आहे। आम्हा सर्व महागणपती भक्तांना याचा खूप आनंद वाटतोय। यावेळेस काय विशेषपणा आहे? कोणते वाद्य आपण इकडे वाजवणार आहात? कशी सलामी असणार? या महागणपतीच्या आगमन सोहळ्यामध्ये मर्दानी खेळ आहे, लेझिम पथक आहे, संपूर्ण मुंबापुरीतल्या नामांकित असे ढोल पथक आहेत आणि बॉम्बे हुपर म्हणून एक महिला आहे, तिचा कार्यक्रम आहे। अशी पालखी आहे, महागणपतीच्या चरणांची पालखी आहे। असे एकूण जवळजवळ 12 प्रकार, पारंपरिक 12 प्रकार या महागणपतीच्या आगमन सोहळ्यामध्ये आहेत। भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, खूप आनंद वाटतोय। संपूर्ण मुंबापुरी लोटलेली आहे, आनंद वाटतोय आणि संपूर्ण मुंबापुरीचा या महागणपतीवरती प्रेम आहे, भक्ती आहे आणि महागणपतीचं या महालक्ष्मीचं हे रूप आहे खास। आज महालक्ष्मीच्या रूपाचा आभास आहे या महागणपतीच्या रूपामध्ये, तो आम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे। वस्त्र अलंकाराने, सुवर्ण अलंकाराने महागणपती सजलेला आहे आणि दादा तुम्ही काय सांगाल? गर्दी एकंदरीत बघताय, मोठ्या प्रमाणावरती महागणपतीला बघण्यासाठी, एक झलक बघण्यासाठी भाविकांची झालेले पाहायला मिळते। गर्दी खूपच आहे, ती आम्ही चांगल्या प्रकारे हँडल करत आहोत आणि अशी गर्दीची आम्हाला आता सवय झाली आहे। काळ्या चौकीचा महागणपती दरवर्षी पारंपरिक आगमन करते, त्यामुळे ही गर्दी होतेच। कारण महाराष्ट्रातले असे काही पारंपरिक खेळ आहेत, वाद्ययंत्र आहेत, जसं कोकणातली पालखी आहे, तसेच वेगवेगळे असे खेळ आहेत, ते बघण्यासाठी सगळे येतात आणि ही गर्दी होते। आपल्यासोबत सध्या या मंडळाचे अध्यक्ष आहेत, काय सांगाल? भाविकांची गर्दी आहे मोठ्या प्रमाणावरती आणि त्याचसोबत गणपतीचा काय इतिहास आहे? महागणपतीचं हे 71वं वर्ष आहे। गेली 70 वर्ष पारंपरिक आगमनाने हा सोहळा पार पडत असतो। याही वर्षी मोठ्या उत्साहात यामध्ये आलेले आणि या ठिकाणी महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे की जेनची जी गर्दी आहे की एक महागणपतीप्रती, आपल्या संस्कृतीप्रती, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रती जो हा उत्साह वाढलेला, तो नक्कीच हा आपल्याला एक आनंद देणारा, सुखावणारा आहे। आणि ह्या सर्व अशा प्रकारच्या सोहळ्यातून आपली संस्कृती ही अखंडपणे पुढे चालते, याचा एक आम्हाला आनंद आहे या माध्यमातून। त्याचसोबत यावेळेस काय विशेषपणा काय आहे? गणपती बाप्पासाठी यावेळेस काय तयारी करण्यात आली आहे? गणपती बाप्पा यावेळेस जे गणपतीचं रूप आपण हे केलेलं ते महालक्ष्मीच्या स्वरूपात आपलं रूप अवतरलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढची जी आखणी केलेली आहे त्यामध्ये देखावा असेल किंवा आजूबाजूची सजावट असेल, ही त्या दृष्टीने आपण केलेली आहे। आणि मला माहिती आहे की दरवर्षी भाविक खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी करतात। आपण बघतायत या ठिकाणी कशा उत्साहाने सर्व हे भाविक या ठिकाणी आलेले, कुठचाही चेंगराचेंगरी नाही की कुठचाही म्हणजे गैरप्रकार काय होत नाही आहे। सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते बनून ते या ठिकाणी या उत्सवात सामील झालेले आहेत। धन्यवाद। आपण बघू शकतो माझ्या मागे गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे आणि अतिशय दिमाखात ही गणपतीची मूर्ती ही सध्या मंडळाचे कार्यकर्ते हे घेऊन चालले आहेत आणि त्यासोबत दोन्ही बाजूला कार्यकर्ते असतील, गणेश भक्त असतील, हे मोठ्या प्रमाणावरती गणपती बाप्पाची झलक बघण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन रोहित कांबळेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।